हॅलो मित्रांनो, आज माझ्या घरी एक पार्सल आलेलं आहे. माझ्या लहान मुलींनी मला पाठवलेलं आहे पार्सल. कारण पप्पांच्या दुकानामध्ये त्यांना खूप गरमी होत असते. आता नागपुरात खूप गरमी असल्यामुळे तिने एक छोटंसं अफोर्डेबल एक AC कूलर मागवलेलं आहे पप्पांसाठी. तर चला आपण आज याला अनबॉक्सिंग करूया. जर तुम्हाला पण असं कूलर हवं असेल, AC एअर कूलर स्मॉलवाला, जे तुम्ही कुठे पण म्हणजे यूज करू शकता, कुठे पण ॲडजस्ट करू शकता याला, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. मी याला फ्लिपकार्टमधून ऑर्डर केलेलं आहे. ओपन करणं. तर आपण हे फॅन बोलवलेलं आहे. हा मॅन्युअल आहे, तुम्ही वाचून घ्याल. मी थोडं झूम करून दाखवते तुम्हाला. असा हा अफोर्डेबल स्मॉल AC कूलर आहे. ॲक्च्युली AC कूलर इन द सेन्स की तुम्हाला यामध्ये पाणी टाकावं लागेल या फॅनमध्ये. अशा प्रकारे हा राहणार आहे. हे बघा, मी याला अनबॉक्सिंग करून याला प्रॉपर सेटल केलेलं आहे. आपल्याला या बॉक्सच्या आतमध्ये हा ओपन होतो. या लीड ही ओपन होते. या बॉक्सच्या आतमध्ये हा एक म्हणजे बेल्ट भेटणार आहे, ज्यामुळे आपण याला कुठे पण कॅरी करू शकतो. त्यानंतर हा माझाच चार्जर आहे, पण आपल्याला एक चार्जर वायर दिलेला आहे, ज्यामुळे आपण याला जस्ट कनेक्ट करून यूज करू शकतो. हे बघा, बॅक साईडला याचं कनेक्शन आहे. त्यानंतर हा या प्रकारे आहे. आता आपण याला ऑपरेट कसं करायचं, हा चार्ज होऊन नाही राहू शकत. याला आपल्याला जस्ट आपला फोन जसं बॅटरी थ्रू चालतो, हा बॅटरी थ्रू नाही चालत. डायरेक्ट तुम्हाला कनेक्शन द्यावं लागते, जसं तुम्ही तुमच्या घरचं कूलर वापरत असता तसं. बटन ऑन करायची. जसं हा लाईट्स वगैरे LEDs दिलेली आहे. यात 10 प्रकारचे कलर्स दिलेले आहेत. हा फॅन ऑपरेटिंग बटन आहे. इथे जर ह्युमिडिटी असेल, तर जर तुम्हाला पाण्याचा प्रभाव वाढवायचा असेल तर हा दिलेला आहे. लाईट्स तुम्ही चेंज करू शकता. आणि इथे 3 हे आहेत पॉईंट्स. तर त्या पॉईंट्सच्या हिशोबाने तुम्ही जसं 1 आवर 2 आवर 3 आवर्स अशा प्रकारे टायमिंग सेट करू शकता या फॅनचं. म्हणजे त्यानंतर ते प्रॉपर आपल्या बंद होऊन जाणार याचं टायमर. आणि हे एक टँक आहे, छोटीशी दिली आहे. याला जर आपण ओपन केलं, आता मी प्रॉपर याला प्लेस नाही केले, कारण वायर, फक्त एक गोष्ट आहे की वायर खूप छोटा भेटलेला आहे आपल्याला. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनच्या जर चार्जर वगैरे यूज करू शकत असाल तर ते करून टाका त्या वायरचं. हा टँक आहे छोटंसं, ज्यामध्ये आपल्याला पाणी पोर करून ठेवायचं आहे. जसं मी आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल पाणी टाकलेली आहे. या लीडला आपण बंद करून देऊ व्यवस्थित. या लीडला मी बंद केली. आता जस्ट आपण याला स्टार्ट करूया. ही बटन मी ऑन केलेली आहे. ही बटन प्रेस करायची, तर हा फॅन छान स्टार्ट होऊन जातो. याचं जे पॉवर आहे ते आता जस्ट फर्स्टवर आहे, तर थोडं लो आहे. त्यानंतर मी पुन्हा पॉवर वाढवते आहे, तर हा थोडं स्पीड पकडणार. पुन्हा मी आणखी पॉवर वाढवते आहे, तर हा खूप फास्ट होऊन जाणार. हा डायरेक्ट, आता हा जस्ट फॅन आहे. आणि जर तुम्हाला याला कूलरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला हे मशीन स्टार्ट करावं लागेल. या मशीननी तुम्ही बघू शकता, इथून पाणी थोडं स्टार्ट झालेलं आहे ना, इथनं. तुम्हाला पॉवर वाढवायचं असेल, म्हणजे जर ह्युमिड असेल, तुम्हाला फार थंड हवं असेल, तर हे पुन्हा जर तुम्ही प्रेस कराल तर आणखी 2 याच्यातनं पाण्याचा बरसाव सुरू झाला आहे. पुन्हा आणखी 3rd यूज कराल तर ते खूप जास्त थंड हवा तुम्हाला भेटणार. फक्त एवढंच आहे, हे स्टार्ट करताना फॅनचं जे पॉवर आहे तो थोडा कमी होऊन जाणार, म्हणजे फिरायला जे आहे. आणि इथे तुमचे हे आहेत लाईट्स, तुम्ही चेंज करू शकता तुमच्या प्रकारे, जो तुम्हाला हवं असेल ते. रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन. आणि हे टायमर आहे. जर तुम्हाला 1 आवरसाठी ठेवायचं असेल तर तुम्ही 1 आवर सेट करा. हे 1 वर आहे, दॅट मीन्स 1 आवरसाठी हा फॅन सुरू राहणार. हे 2 आवरसाठी राहणार. आणि हे फॉर 3 आवरसाठी राहणार. हे मॅन्युअलमध्ये दिलं होतं, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला ऑफ पण ठेवू शकता. तर अशा प्रकारे आहे हा स्मॉल कूलर. तुम्ही अफोर्डेबल आहे, तुम्ही घेऊ शकता याला. आणि तुम्ही कॅरी पण करू शकता कुठे, जर इमर्जन्सीमध्ये या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर
कुठे ट्रॅव्हल करताना इट्स व्हेरी ट्रॅव्हल फ्रेंडली गॅजेट. तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करा. हा या कंपनीचं कूलर आहे, लाईक एअर कूलर. बघून घ्या तुम्ही. चला ओके मित्रांनो, थँक्यू. जर तुम्हाला आणखी अशाच प्रकारचे गॅजेट्सबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा. धन्यवाद.